नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं। तर मित्रांनो, आणांची लावणी परवाच्या दिवशी संपवलं आणि संजयच्या लावणी काल सुरुवात केलं। काल इरडभर लावणी केला आणि आज करूची आहे। तर आज एक काडीचं लावूचा, काल वाडा कोलम लावला 3 कोपऱ्यांका आणि आज एक काडीचं तरव काढतात। एक काडीचं तरव असा पेरलेलो 1 किलो, तर आता ती काढतात। आणि मी काल संध्याकाळी 3 कोपऱ्याचं चिखल करून ट्रॅक्टर उभा तो कोपरा दुडून गेलेला आहे। तो एक कोपरा आणि ह्यो एक कोपरा, तर आता त्याचं चिखल करूया आणि ह्यांका लावूक देऊया आणि नंतर ह्यो दुडूया आणि ह्यो संध्याकाळी लावूया, कारण तरव पुरत नाही। बघूया, 3च माणसं आहेत काढणारी। चला तर आता आपण जाऊया त्या कोपऱ्याचं चिखल करूया। काल हे कोपरं दुडलेलो होतो आणि पाणी फुगून ठेवलेलं होतं याच्यात। तर आता याचं चिखल करतोय। संजय, अरे याच्यात पाणी होतं तर सकाळी फोडलं काय? मग कसा जायत? बांधूक नाही तुम्ही? थंय बांधूक नाही, गळानी पाणी गेला असो। आता चल, पाणी घेऊचं लागतं मध्ये मध्ये। तर चला जाऊया, आता याचं चिखल करूया। तर आता संजयच्या कोपऱ्याचं चिखल करून दिलं आहे आणि ही माणसं लावतात, नेरीबिरी काला आणि लावूक लागली आणि मी पुढचं कोपरं दुडून ठेवलं आहे। संध्याकाळी येऊन त्यांना चिखल करून द्यायचा। एक काडीचं तरव असा एक काय पटापट लावून होतलो, एवढं काय टाईम नाही लागायचं, कारण एक एक काडी लावूची असं। तर आता मी जातो आहे घराक। तर चला बघूया वाटेत कोणाकोणाची लावणी चालू आहे ती बघूया। हे आता दळी तरव काढतात, बघूया त्यांच्याकडे कोण कोण माणसं असत ती। तर दळ्यांची माघारी ना तरव काढता आणि दळ्यांची लेक आ दळी तकडे असत आणि दळ्यांचे जावई हो खायचो तरव वाडा कोलम। मग ह्यो खायचो अभिरुची। हा बरोबर आहे, यांची चुकी, यांचीच चुकी आहे सगळी। पाणी नको म्हणजे पाणी मरणाचा होता, पाणी नव्हता वरच्या कोपऱ्यात। संजयन वरचे लावून घेतले, बघू शकतोस ते बघ, ते संजयन लावून घेतले आणि तेव्हा तुमका पाणी नव्हतं। आणि आता तरव बघ काढणारा फोंड्यातला, फोंड्यात राहणारा आता तरव बघ कसा काढता। आणि तुम्ही अरे माणसांका कामा नको द्यायले। गावाला दळ्याने चिखलाक ट्रॅक्टर धरले, आता ते चिखल करतात। आपण जाऊया घरात। तर चला, दळ्यांची माणसं ते लावतात आणि आमची माणसं तिकडे खाली असत। तर चला आता आपण जाऊया घरात। चल गे दळीनी, चल तो बायका चल जेवक चला। तर आता वाजले 3 आणि मी जायत होतो शेतात। तो सर शामू ट्रॅक्टर घेऊन येलो, निलेश काकाचा टेम्पो आणि शामू आणले ट्रॅक्टर तरळ्यात ना। आता शामूचा ट्रॅक्टर घराकडे सोडूया आणि मग थैसून आपण शेतात जाऊया। तर चला। चाकांका कुंकू लावा, अशी बोटा लावा चौशा बाजून। शामू तो ट्रॅक्टर 5 वर्ष झाली ना? 5 वर्ष पूर्ण झाली। शेतात जात होते, तिघामातलं जरा ओवाळून घ्यावा। आता दुर्गा वहिनी पण ओवाळतात। शामूच्या नवीन ट्रॅक्टर नाव काय रे ट्रॅक्टरचं? आता नाव बघूया आता संध्याकाळी, आताच सांग नाव संध्याकाळी। जी लिहिल्यावर नाव, जी लिहिल्यावरती नाव। सांग। हा, तर नाव आपण तुमका उद्या सांगतो नाव काय ठेवूचं। आता दत्तराम दळवी असत आणि हय इनो मंगो आता संजयचो ट्रॅक्टर हा, अजो पण हा।
आणि आत्ता वाजले आहेत 3:45. तर चला जाऊया आमच्या कोपऱ्यांतूर. तर या कोपऱ्यांतूर पाणी नव्हतं आणि आत्ता जो पाऊस लागलो, मोठी सर लागली, त्या सरीन पाणी येला, कोपरे सगळे तुडूंब झाले. आणि बघूया आता आमचं कोपरं तुडूंब झालो हा काय. संजत आहे वावरता मगासपासनं, म्हणजे त्यानं पाणी काढून टाकलं नसतं सगळं. तर चला जाऊया. मग आता 2 दिवसापूर्वी तो कोपरो लावून घेतल्यान आणि आज लावता ह्यो कोपरो नदीकडचे. इनो तकडे मॅर घालता आणि मग आता कावटा बांधता आणि ह्यो विश्रांती करता, कारण मॅर बीर सगळा काढून झालेला असा. तर अजय मडव विश्रांती करताना जांभळी घाली 3:45 किलो आणि 4:30 आमचो चिखल झालो आणि माणसं लावू केली. बाबल्यान एका कोपऱ्याचो चिखल करून इलो हा, कॉलेजवरनं इलो आणि एका कोपऱ्याचो चिखल केल्यान आणि आता इलो हा आमच्याकडे. आणि आता आम्ही जाता शशी मडव विलन यांचे 2 कपडे करून देतो. तर चला तुम्ही पण. तर आता वाजले 4:40 आणि आम्ही इला आता विलनांच्या शेतात. ते तर पाणी घेत होते मगादर. हे शिवाजी हा, हे विलनांचं हे हिरो हा, ते विलन. आणि आता यांचं कोपरो धरूक सुरुवात करूया. सुरज दात लावता. तर गावाला 7 वाजले आणि सगळी लोक घरात गेली आणि किंवावरनं कोणतरी येता पांढऱ्या शर्टावरती या. तर पांढऱ्या शर्टावरती हल्ली कोणतरी किंवावरती लय जाणारं दिसता. एक दिवस बघूचा लागत कोण असता पांढऱ्या शर्टावरती किंवावर. तर बघूया एक दिवशी. मी ट्रॅक्टरकडे गेलो आहे आणि सोनालीन ढोरा सोडल्या. ते काय सांगत होतं नको सोडू म्हणून, मी इल्यावर सोडीन, पण सोडल्यान ते ना. आणि अशी बायको भेटाक ना खरोखर पुण्य लागतं. म्हणजे मी कामात गेल्यावरती ढोरा वगैरे बघता, म्हणजे कुठलंही काम असू दे तर करता. ते का त्याच्या घराकडे त्यानं कधी असली कामं केलेल्या ना, पण आज तर माझ्याकडे येऊन अशा पद्धतीत ते का आता कामं करूची लागतात. तर असू दे काय पण असू दे, कसे पण ढोरा राखून दे, पण ढोरा राखता एवढंच म्हणजे माझं एक काम हलके करतं. तर मी कधी कामाक जर माका जावचा झाला तर सोनाली ढोरा बघू शकता. थँक्स सोनाली, थँक्स हा ढोरा सोडल्याबद्दल. सोनाली खरोखर तुका माणूसा लागत सोनाली. तू कधी काम असले म्हणजे ढोरा बिरा शान बिन नाही भरलेलं असतं ना, तू पण ही कामं करतस. खरोखर अभिमानानं सांगतोय, अशी बायको भेटाक ना नशीब लागतं. खरोखर नशीबच लागतं अशी बायको भेटाक. तर ह्या असा आख्या मासे चढताना पण भेटतात आणि उतरताना पण भेटतात. पाणी कमी झाला की मासे उतरणीचे मासे भेटतात. आता पाणी कमी झाला, वरती चढलेले मासे परत रिटर्न येतात ते भेटतात. आणि जेव्हा मोठा पाणी येतं तेव्हा पाणी डायरेक्ट त्या ह्याच्या पलीकडे जातं काठीच्या पुढे, आणि मग त्याच्यात वरती उडी मारणारे मासे डायरेक्ट आतमध्ये पडतात. आणि चढणीचे पण मासे भेटतात आणि उतरणीचे पण मासे भेटतात. पण आता आतमध्ये मासे असत, बघूया दुपारच्या कालनापुरते भेटतात काय. आज बुधवार पण असा. चला वा असं सोनाली ये लवकर. चिंपिया चिंपी काय बघूया गायली येतो ना.
तर हे बघा एवढे भेटले, म्हणजे माझ्या एकट्यापुरते असत. तर 3 शेंगटे असत, 4-5 मळी असत आणि बाकीची सगळी फातकं असतात. हे बघा उडी मारले. मारू दे, आजचा वगात जात त्याला, म्हणजे ह्याच्यावर नाही म्हटलं तरी 2-2.5 भाकरी आरामात खाऊ शकते मी. आज होता आबासाहेबांचं वर्ष श्राद्ध आणि सगळेजण शामू जेवण करे होतो. लहूबुवा, शामू, पांडवादा, भाऊजी, शिशीमडव आणि बबन काका हे होते जेवण करे. बाकीचे जेवणार आहे. आणि आबासाहेबांचा मोठो चिरंजीव संजय सावंत आणि छोटो नंदू सावंत. तर कामाचे दिवस असताना पण सगळेजण भजनं गेलेत आणि भजन म्हटल्यावरती सगळ्यांचा जीव की प्राण. अमित पण मुंबईतून येलो. तर हे सगळे ट्रॅक्टरकडे असतात, शेताची कामं चालू असत आणि आज डमऱ्यांचे भजन होतं. सगळे तेवढ्या भजनाक पण येले आहेत. कोण टाळ वाजवता, कोण चकी वाजवता, तर कोण टाळ्या वाजवता. ते 4 दुडून ठेवलेले होते आणि हे 2 म्हणजे 6 कोपरे आहेत. हे आता तासाभरात होते. तर हे करूया आणि मग जाऊया आमच्या घराकडे. माझं तरव काढूक सुरुवात केली नाही. तर
हे झालं की लगेच आमच्याकडे जाऊया. आमचं काय आज लावणी नाही करूचे, झालीत तर संध्याकाळी एक कोपरं करायचो तरव असलो तर. तर चला संजयच्या कोपऱ्यांचं चिखल करूया आणि जाऊया आपण परबांच्या शेतात. वरची कशाकाळी आणि खालची कशाकाळी म्हणतात ती आमच्या घराकडे. खालची कशाकाळी पण दाखवते आणि ही वरची कशाकाळी आणि आमची हाती खालची कशाकाळी. तर चला आता ट्रॅक्टर चालू करूया. सूरजने आज सुट्टी घेतल्या ना कॉलेजला, कारण त्याच्या तरव्याचा आज शेवट आहे आणि माझ्या तरव्याची सुरुवात आहे. ह्या कोपऱ्याचा चिखल झालो आणि खालच्या कोपऱ्यात घेतला आणि घराकडे सोनालीक फोन लावून सांगले, कारण माझ्या घराकडे तरव काढतात माणसं. सोनालीक सांगितलं आहे की माणसांका पाठवून दे, तो सर त्या कोपऱ्याचा चिखल होईल, नंतर आम्ही ह्या कोपऱ्याचा चिखल करू, त्याच्यानंतर त्या तोपर्यंत माणसं येतील, मग माणसं लावू घेतील. पाठोपाठ लावल्याने तर काय टेन्शन नाही, पटापट होऊन जाईल. सर्व संपता आणि सूरज खुश झालो आणि गाणं म्हणता, अहो हिच्या बापाला पत्र पाठवा. पहिले जॉब धरताना गाणी बोलायचे, सर्व काढताना गाणी बोलायची. आता ट्रॅक्टरवरती सूरज गाणं बोलता, अहो हिच्या बापाला पत्र पाठवा. तर आता पाऊस येता, पावसाची मोठी सर येता. पाऊस भरलो हा बघा, हे शिपान लावलाव आणि आता पाऊस येता मोठी सर. आता या पावसाची काही एक गरज नव्हती. तर गावाला संध्याची लावणी संपली आणि आता आम्ही चाललो माझ्या घराकडे. तर लावतात तो अर्ध कोपरा आणि हे एक पूर्ण कोपरा 15-20 मिनटाचे असत. तर लावतील आणि संध्याकाळी आमच्याकडे तरव काढू घेते. सकाळी सुरुवात केली नाही आहे, संध्याकाळी सगळीच माणसं येतील तरव काढू. आमच्या लावण्याक सुरुवात केला आणि छकुलीत पेंडिओ टाकतात. आज वरच्या कोपऱ्याचो चिखल केला, ह्या कोपऱ्याचो आणि सगळ्यात आधी ह्या कोपऱ्याचो, आणि काल तिकडचे ते 2 कोपरे लावलेला आणि आज असं ह्या कोपऱ्यात आणि अजून माझे असत बाकी 1 2 3 आणि वरती 2 5 कोपरे बाकी असत. तर छकुली आहे असा पेंडिओ टाकता. पेंडे टाक आली ये होय. माझ्या तरव एक सुरुवात झाली आणि काल आम्ही लावला 1 2 3 4 5 कोपरे आणि अजून लावूचे असत 1 2 3 4 आणि वरती 1, म्हणजे अजून 5 कोपरे लावूचे असत. तर माणसं तरव काढतात. सूरज काय अजून येऊक नाही, बघूया कधी येता. तो येलो की ट्रॅक्टर चालू करूया. पहिले ह्या 2 कोपऱ्याचं चिखल करूया, नंतर ह्या करूया, शेवटला ह्या कोपऱ्याचं चिखल करूया. आमचं कार तरव रत्नागिरी आहे, वाडा कोलम लावून झालो आणि अस्मिताचं पण लावून झालो. तर चला आज आमच्याकडे शेती, आमची शेती. तर माझं तरव लावित होतो तेव्हा तर पाऊस भरपूर होतो, म्हणून माका काय व्हिडिओ करूक नाही भेटलो. आणि आज आम्ही इला नानांच्या शेतात जाऊया. तर चला नानांचं तरव काढूक घेतलं आणि नाना नेऊन तरव टाकतात जाई चिखल करूचा थंय नेऊन. तिकडनं ट्रॅक्टर घेऊन येलो. पहिलं दूध घातलं, त्याच्यानंतर ह्या कोपऱ्याची दूध घातलं, त्याच्यानंतर त्या कोपऱ्याची दूध घातलं आणि त्या कोपऱ्यापासून चिखल करत सुरुवात केला. त्याचो चिखल झालो, हेचो झालो आणि आता हे झाले की बंद करणार, कारण 3:30 वाजता येईल
आणि आता 5 वाजले. 5 वाजता हळी चिखल झालो. एक 3.5 ते 5 दीड तास झालो आणि दीड तासात आम्ही 3 कोपरे करून मोकळे झालो. आता हे एवढे लावून काढूचे असत माणसांका वेळ होतलो तर आमका पण थोडा वेळ लावूचा लागतला. हे कोपरं अर्धो लावून झालो का आम्ही घरात जावतो. तर मस्त असं वातावरण आहे बघा. बाजूक तलाव आणि थंय करतात माणसा लावणी. तर चला जाऊया माणसांच्या थंय लावणी करतात. थंय तलावाच्या बाजूकच शेती आहे नानांची आणि माझा छकुली पण इला आणि छकुली मजा करता. अरे रे रे पडला असता. आता शेतकरी ना छोटी शेतकरीन शेतात दिली आहे नानांच्या. रात्रीपासून खुश आता कारण नानांच्या शेतात जाऊचा. बाबू किती रुपये मजुरी आहे बाबू? ए बाबू मजुरी किती रुपये आहे नानांकडे? हा मजुरी आहे काय तुला? तर ही कोकणातल्या पोरांची मजा. जर कोकणात जन्म झालो त्यांना बरोबर माहिती आहे काय मजा असतात ती कोकणात. होय ना बाबू? माझ्या लेकीचा जन्म मुंबईत झालो पण तर कोरोनात झालो आणि कोरोनातनं गावा गेलोय तो मी गावाकच राहुलय. ओय तलावात जाशी. ही बाजू वरची असा आणि जास्त करून आमच्याकडे स्वतः मालकी नसता म्हणजे ज्याचो तरवो हा ती हकडसून सुरुवात करता. म्हणजे ती दाखवतली तशी ती पाठची माणसं लावतली. आता ती पाठची माणसं ही नानी स्वतः मालकीन म्हणून ही पुढे उभी आहे आणि ती दाखवता म्हणजे असं असं लावीत जायचं. तरीसून सुगंध काकी पुढे पाता घेऊन जाता. मग ती आहे बघता. त्याच्यानंतर तर सोनाली बघता. सोनालीनंतर मेघा आणि मेघानंतर संजू. म्हणजे अशी ही पाता असा ती प्रत्येकजण आपापली पाता खाली घेत 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 जातात. मुलीच्या डोळ्यात चिखल गेलो आणि सूरज त्याका घेऊन गेलो. धू बाबा हात धू. हात धू खाली. हात धू खाली. धू हात धू. सर्व व्यवस्थित हात धू आणि तू लाव तुझे डोळे धू. डोळ्याला पाणी लाव. डोळ्याला पाणी लावते जाणार बरं होणार. अरे वा 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 वा. आणि उड्या मारू नको. उड्या मारू नको. कालचा दिवस पाऊस नव्हतो आणि आजची इरड सकाळची पाऊस नव्हतो आणि आता पाऊस सुरू झालो. आणि सकाळी मी 2 कोपरे शिपान लावलं आहे आणि आता पाऊस इलो. आमच्या तरव्याक पाणी नव्हता तर पाऊस इलो आता. तर जाऊया तरवो काढूया. आणि 3 कोपरे असत. एक जरा मोठा आणि 2 असत ते बारके ते लावूया. आणि आज आमच्या तरव्याची सोपवणी आणि शेवट दिवस. चला पाला कशी घालतात दाखवतोय तुमका. आणि सोपवणी हाती तलावाच्या बाजूकच हा. तर चला जाऊया. तलावाच्या बाजूक आमची शेती आहे म्हणजे माझी झाली आहे नानांची आहे. तर नानांनी यंदा माझ्याकडनं लावून घेतले नाही. तर चला जाऊया नानांच्या शेतात शेवटचं तरवो काढूया आणि सोपवणी करून टाकूया. गावाला छकुली पण येईल आणि मी आता थोडं तरवो काढूक लागतंय. मगाशी तरवो काढले का निळा टेबल आता माझा थोडंसं तरवो काढलं आणि मी ट्रॅक्टर धरून गेले आणि आता सूरज इलो ट्रॅक्टरकडे. तर आता मी थोडं तरवो काढूक लागतंय. सोनाली पकडीत मोबाईल आणि मी जातोय तरवो काढू.
तर काढून झालो आणि आता ह्यो तरव काढून बाहेर ठेवतात आणि ह्याचो आता चिखल करूचा. ह्याचो चिखल झालो की खाली 2 कोपरे असत, 3 कोपरे, त्याचो चिखल झालो काय मग आमची लावणी संपली. तर नानांचो शेवटचो कोपरा आता नानांची लावणी संपत, नंतर मग वहिनीची लावणी ती पण संपत. तर सूरज इलो आता सूरजने ट्रॅक्टर धरल्यान म्हणून थोडा वेळ म्हाका तरव काढूक भेटलो. जर माझ्यासोबत 3 वाजता इलो असतो तर मी तरव काढला असते आणि सूरजला ट्रॅक्टर धरूक सांगलं असते. माझी तकडे 15 मिनटं मोडली नसती, कारण थंय नाणी लावता त्याच कोपऱ्यात माझी 15 मिनटं गेली. परत दात काढून आणूचं लागलो ट्रॅक्टर हय. आणि ह्या कोपऱ्यात दिल्यावरती सूरज इलो आणि आता सूरजने ट्रॅक्टर धरले ना तर दूध तर घालून झाली, 2 तास रवली आहेत. दूध घालून झाली, दूध घालून झाला की तासानंतर लगेच चिखल काही लावतीत आणि आम्ही ट्रॅक्टर घेऊन येऊचा ह्या कोपऱ्यात. आता तरव काढला होत्या मग नंतर जाऊया खालच्या कोपऱ्यात. आज संपता काय बघूचं होतो, तर बघूया आज संपता काय. माझी शेती लावलं आहे तेव्हा पाऊस भरपूर होतो आणि ही माझी शेती आहे. हे तरव पेरलेलं आहे आणि इथे लावणी केलेली आहे. अक्षरशः ह्या कोपऱ्यात डोपऱ्या एवढं पाणी होतं तरी पण लावणी केलं आहे मी. आणि त्या जोरदार पावसात लावणी केलं आहे म्हणून माका व्हिडिओ पण करूक भेटलो नाही आणि थोडंफार माझं मोबाईल जरा खराब झालेलो, आता व्यवस्थित करून आणलं आहे. तर आज शेवट दिवस हा सोपवणीचो आणि नानांच्या कोपऱ्यात आहे. तर जाऊया नानांच्या कोपऱ्यात सोपवणी करू. आता मी ढोरा सोडले, ढोरा घेऊन खाली येले, ढोरांका तलावात सोडतले. 2च कोपरे असत, एक तासाभरात होऊन जातील. तर चला जाऊया सोपवणीसाठी. आज काय पाऊस नाही, ऊन असा थोडासा आणि मग हे कोपरं लावूचं आणि वरती एक कोपरा तो लावूचा. सोनालीची वाट बघते, सोनाली कधी येतात. सोनाली येला की थोडा वेळ ढोरांकडे उभ्या राहावत, एक तासभर उभ्या राहिला तरी बस आहे, कारण तासाभरात येऊ चिखल होतलो. तर आता आपण ट्रॅक्टर चालू करूया आणि दोन्ही कोपऱ्यांचं चिखल करून घेऊया. पहिले ह्या करूया नंतर ह्या करूया. तर चला, ऊन पण असा आज थोडा, तर चला जाऊया. तर या कोपऱ्याचं चिखल झालो आणि आता लावूक गेली आहेत. अर्धो लावून काढल्याने, अर्धो लावल्याने आणि चाय पिऊ गेली आणि आता परत लावूक गेली. आता हे पाल घालूचा, तर पाल घालूया. कशा पद्धतीत पाल घालतात तर दाखवतात. आमच्याकडे आम्ही पाल म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अर्धो कोपरं लावून झालो आणि आता पाल घालतात. तर चला दाखवतोय कसा पाल घालतात. तर नानी पाल घालता, बघूया. पहिली पेंडी बैलाक द्यायची आणि आता नानी पाल घालता. तर 5 की 6 तर 5 आवे लावूचे असतात. काय म्हणतात की त्या का? हां, तर हे 4 झाले. तर असे 5 आवे लावायचे आणि त्याच्यावरती माती टाकायची. शान टाकतात, पण आता हे शान जवळ नाही आहे, तर आम्ही टाकली माती आणि ते जरा ते काय म्हणतात तटे. तर हे तटे म्हणतात आहे का आमच्याकडे. आणि ती काठीमध्ये सरळ लाव. पहिले जोताची जोत करायची काठी असायची, आता काय तोडून हाणूची लागता. तर अशा पद्धतीत असतात पाल. आमच्याकडे पाल म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर कडेसून लावून घ्यायचं आणि आवे ठेव, आवे ठेव. घरात तुळशीत लावू, तुका एक ठेव. हा, तुका एक ठेव, बाजूक ठेव. हा, ते तुरलोच ठेव. आहो, हां ठेव, ते ठेवायचे पाठी. सर असं ते त्याच्यातले घेऊया 2-2 काढू. तर आता हे ठेवलेले असत, हे नेऊन आपण तुळशीत लावायचो. तुळशीत कशासाठी लावायचो तर तुळशीत आपल्या समोर ह्यो आवो असतलो, तो आवो आपल्याक
जोपर्यंत ते का भात येत नाही तोपर्यंत तो आवा असता तुळशीत. आणि तुळशीतल्या आव्याकडे बघून शेतातली शेती कशी आहे ती समजता आणि म्हणून तुळशीत आवं लावतात. पहिल्यापासून लावतात हे परंपरा म्हणतात, पण त्याचं कारण एकच आहे की तुळशीतल्या आव्याकडे बघून आपल्या शेतातली शेती कशी आहे ही समजू शकता. तर गावाला अशा पद्धतीत आम्ही शेतीक सुरुवात केला. आणांची शेतीक सुरुवात केला आणि नानांच्या शेतीक सोपवणी केला. तर त्याच्यामधलो प्रवास होतो तो मस्त होतो आणि मजा येईल लावणीक यंदा. तर पहिली सुरुवात आणांची, नंतर मेघाची, नंतर आमचा, नंतर नानांचा आणि वहिनीचा. तर अशा प्रकारे आम्ही शेती केली. तर तुमका जर शेतीचं ब्लॉग आवडलो असत तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा. आणि भेटाया आता पुढच्या व्हिडिओत.